रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जन आक्रोश उपळला। रेल्वे उड्डाणपूल किंवा रेल्वे मार्ग जैसे थे राखा चिंचपाडा गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांचा रेल्वेवर रोष व्यक्त। आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी चिंचपाडा गावातील नागरिकांचा रेल्वे प्रशासकीय यंत्रणेवर रोष उपाळून आल्याने चिंचपाडा रेल्वे गेट नंबर 73 बंद न करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। गावकऱ्यांना विश्वासात न घेता व कोणतीही पूर्वसूचना न देता कायमचे रेल्वे गेट बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाने परस्पर निर्णय घेतला। आजूबाजूच्या गावातील नागरिकांचा प्रचंड संताप होतोय। वडखुट, चिंचपाडा, विसरवाडी, नवापूर या गावांना जोडणाऱ्या रेल्वे गेटच्या संदर्भात योग्य कारवाई करून उड्डाणपूल किंवा रेल्वे गेट जैसे ते ठेवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। 24 तास चालणारा हा रेल्वे गेट असून दळणवळणासाठी महत्त्वाचा रस्ता आहे। शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीय महामार्ग आदी महत्त्वाची केंद्र असून 10 ते 20 खेडोपाड्यातील लोक रोज या रेल्वे गेटने कामानिमित्त जातात। हा रेल्वे गेट क्रमांक 73 महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो। तर प्रशासनाने गावकऱ्यांची बाजू मांडून उड्डाणपूल किंवा जैसे ते राखावेत। चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक 73 बंद होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकल्याने चिंचपाडा गावातील नागरिकांनी चिंचपाडा रेल्वे गेटकडे धाव घेऊन ताबडतोब काम बंद करायला भाग पाडलं। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी गावकरी, सरपंच, उद्योगपती, रेल्वे प्रशासन अधिकारी यांच्यात समेट घडवून वाद शांत केला। गावकऱ्यांना रेल्वे प्रशासन विश्वासात न घेता परस्पर निर्णय कसे घेऊ शकता मोठा प्रश्न उपस्थित होतो। चिंचपाडा गावातील सरपंच सदस्य यांनी वेळोवेळी रेल्वे गेट क्रमांक 73 व वडखुट रेल्वे गेट संदर्भात पत्रव्यवहार करूनही कोणतेही उत्तर न देता रेल्वे प्रशासन एकतर्फी मनमानी कारभार करत असल्याचे गंभीर आरोप करण्यात येतात। यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस अंमलदार नितीन नाईक, सरपंच राहुल वसावे, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक मनीष शेठ अग्रवाल, माजी पंचायत समिती सदस्य रमेश वसावे, उद्योगपती पप्पू शेठ जयस्वाल, पंचायत समिती सदस्य ललिता गावित, अशोक बागरेचा, मयूर जयस्वाल, हरीश मराठे, मुन्ना शर्मा, पीयूष अग्रवाल, राजू वसावे, ग्रामपंचायत सदस्य आनंद चव्हाण, मयूर वाणी, बसंत सिंग लेलानी, घोड्याशेठ बारडोलिया, लकी जयस्वाल, बापू वसावे, राजू वसावे, विनू वसावे यांच्यासह गावकरी, व्यापारी, प्रवासी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संतवाणी, नवापूर, चिंचपाडा चालू किया है वो। उसका जो पैसा मिला भी नहीं, हाईकोर्ट का भी स्टे आज तक। पैसा के ऊपर इंफॉर्मेशन दे, कागज देता हूँ मैं आपको। मैं कागज देता हूँ और ठीक है, केस रिजल्ट मिल जाएगा, लेकिन वो जो है ना आपको डिसीजन लेना है वो गांव वालों को विश्वास में लेके लेना पड़ेगा। हम दूसरा सर नारे बंद करेंगे तो आंदोलन बड़ा हो जाएगा फिर। वहाँ पे आप अंडर पास कर रहे हैं, पब्लिक कहाँ जाएंगे? स्टेशन पे दवाखाना है, स्कूल है, स्कूल है समझो। अंडरपास तो ठीक है, ब्रिज बने नहीं बिना बात कर, पहले अंडरपास तो बनाओ। हाँ, उसके बाद देखो जब बंद करो उसके लिए एनओसी तो दे लोग, उसके लिए गांव वाले तो माने। रेल्वे स्टेशन या विभागात राहत असतात चिंचपाडा गावात ये जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता असून सदर पर्यायी रस्ता चिंचपाडा गावाला नाही। तसेच माझ्या महाशयांना विनंती की चिंचपाडा गावाच्या वतीने एक विनंती की सदर रेल्वे गेट क्रमांक 73 आणि 74 हा कायमस्वरूपी चालू ठेवावा। धन्यवाद। 2 रेल्वे गेट असून एक रेल्वे गेट वडखुटचा आहे, एक रेल्वे गेट चिंचपाडा रेल्वे स्टेशनला जोडणारे आहे। चिंचपाडा दोन्ही रेल्वे स्टेशनचे गेट आहे महत्त्वाचे असून इकडचा जो रेल्वे गेट आहे तो इमर्जन्सी जर पेशंट असेल, 3 मौली असेल, बंधारपाडा असेल किंवा इतर गावाचे लोक जर मिशन हॉस्पिटलला जायचं असेल तर ते लोक कुठून जाणार? आणि जे विद्यार्थी जी बस जात आहे कामोद खोक्षाची ती वनवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना उतरवायला येते, तिथून 4 ते 5 किलोमीटर विद्यार्थी चालत जातात। ह्याची पर्याय व्यवस्था म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना पहिलं पण सांगितलं होतं, रेल्वे मंत्री होते त्यांना पण निवेदन देण्यात आलेलं आहे। तसेच नवापूरचे रेल्वे अधिकारी त्यांना सुद्धा आम्ही बोललो आहे, तरी विश्वासात न घेता परस्पर हा जो कारभार चालू आहे ह्या कारभाराला किंवा लोकांना विश्वासात न घेता किंवा ग्रामपंचायतीला पैसा हा अधिकार दिलेला आहे, गावांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सरकारला मांडावा लागेल आणि त्या निर्णयाचं उल्लंघन हा सरकार करत आहे। म्हणून ह्या सरकारला आमची विनंती आहे, तहसीलदार साहेबांना विनंती आहे, रेल्वे मंत्र्यांना आमची विनंती आहे आणि कलेक्टर महाशयांना विनंती आहे की हे गेट जोपर्यंत आमची पर्यायी व्यवस्था करून देत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई करणार नाही, याची आम्ही दक्षता घ्यायला पाहिजे। नाहीतर कुठलेही अनुचित प्रकार घडला तर ह्याला जबाबदार सरकार आणि रेल्वे प्रशासन असणार।